नमस्कार. तर 10वीची परीक्षा झालीये आणि आता सगळ्यांसमोर प्रश्न आहे, पुढे काय? अर्थातच 11वीचे प्रवेश. शिक्षण संचालनालयाने 2024-25 या वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची घोषणा केली आहे. चला तर या घोषणेमधला प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात, म्हणजे प्रवेश घेताना कोणताही गोंधळ होणार नाही. 10वीची परीक्षा संपल्यानंतर आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 11वीचा प्रवेश. जर यासाठी तयारी सुरू असेल तर ही माहिती खूपच उपयोगी ठरणार आहे. यातला प्रत्येक तपशील महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेली आहे. म्हणजेच ही 100% अधिकृत माहिती आहे. त्यामुळे यात गोंधळाला अजिबात जागा नाही. ही सगळी माहिती शिक्षण संचालनालयाच्या याच अधिकृत प्रकटनावर आधारित आहे. चला तर मग यातला प्रत्येक मुद्दा एक-एक करून अगदी स्पष्टपणे समजून घेऊयात. चला तर मग आता वळूया प्रक्रियेच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, तो म्हणजे प्रवेश अर्जाचा भाग 1. हा अर्ज कधी भरायचा आहे आणि कसा ते आता पाहूया. आता अर्ज भाग 1 म्हणजे नेमकं काय? तर हा प्रवेश प्रक्रियेचा पहिला आणि अनिवार्य टप्पा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करायची असते. हीच विद्यार्थ्यांची प्राथमिक नोंदणी मानली जाते. आणि ही आहे सगळ्यात मोठी बातमी. अर्ज भाग 1 भरण्याची सुविधा 10 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सुरू होत आहे. ही तारीख आणि वेळ लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 10 एप्रिल याच दिवशी नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत त्यांची तयारी आत्तापासूनच सुरू करा. बरं, भाग 1 बद्दल तर समजलं, पण मग भाग 2 कधी भरायचा? चला आता प्रक्रियेच्या या दुसऱ्या टप्प्याबद्दलही जाणून घेऊया. शिक्षण संचालनालयाने हे अगदी स्पष्ट केलं आहे की अर्ज भाग 2 भरण्याची सुविधा ही राज्य मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजेच काय, तर निकाल लागेपर्यंत वाट पाहावी लागेल. यावरून हे स्पष्ट होतंय की ही प्रक्रिया 2 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. पहिली पायरी अर्ज भाग 1 जी 10 एप्रिलपासून सुरू होईल, आणि दुसरी पायरी म्हणजेच अर्ज भाग 2 जी निकालाची घोषणा झाल्यावर सुरू होईल. त्यामुळे दोन्ही टप्पे महत्त्वाचे आहेत. आता अर्ज भरताना काही अडचण आली किंवा काही प्रश्न असतील मनात, तर कुठे संपर्क साधायचा? यासाठीची अधिकृत माहिती आता आपण पाहूया. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे नोंदून घ्या. अर्ज भरण्यासाठी अधिकृत पोर्टल आहे mahafeesadmissions.in. मदतीसाठी ईमेल आयडी आहे support@mahafeesadmissions.in. आणि शंका विचारण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आहे 853015555564. माझी एक विनंती आहे की कृपया फक्त याच अधिकृत माध्यमांचा वापर करा. चला, आत्तापर्यंत पाहिलेल्या माहितीतील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया, म्हणजे ते आपल्या लक्षात राहतील. या 3 गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. 1. प्रवेश अर्जाचा भाग 1 10 एप्रिल 2024 पासून सुरू होतोय. 2. वेळेवर नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि 3. फक्त आणि फक्त mahafeesadmissions.in याच अधिकृत पोर्टलचा वापर करायचा आहे. तर मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आता प्रवेशाच्या या पहिल्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी तयार राहा. आवश्यक कागदपत्रे गोळा करून ठेवा आणि वेळेवर नोंदणीसाठी एकदम सज्ज व्हा. ही महत्त्वपूर्ण माहिती लक्ष देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा.